होणार नाही जोपर्यंत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होत नाही विरोधी पक्षाविषयीचं, तोपर्यंत ते संसदेत येणार नाहीत. अमित शहा इतके घाबरलेले आहेत, मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेमध्ये येण्याचं धाडसच होत नाही. यावं ना, 16-17 दिवस होत आले, देशाचे सरकारचे 2 प्रमुख नेते संसदेमध्ये यायला तयार नाही आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एक मंत्री तडजोडीच्या मसुदे घेऊन येतो आहे, हे चालणार नाही. सर, डिलिमिटेशनची खूप चर्चा होती, अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. काय वाटतं डिलिमिटेशन नाही येणार. आकडेवारी जो नाही, अजून त्यांनी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. म्हणजे सुंब जळला तरी पीळ जळत नाही, अमित शहांचा हे खरं आहे. बरं, तो पीळ पण जळेल. अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शहा दाखवणं, खासदारांना धमक्या देणं, हे चालू आहे. पण त्यांचा आकडा जो आहे साधारण 360चा, तो झालेला नाही. त्याने एक कागद बनवलेला आहे आणि ते म्हणतात की आमचे 360 झालेले आहेत. त्या 360मध्ये त्याने आमचे 3 पकडले आहेत कागदावर. राज्यसभेत तुम्हाला नाही पकडलेला? आमचे 3 पकडलेले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे 8 पकडलेत. यातला एकही माणूस बरं का त्यांच्या पंक्तीला जाणार नाही. पक्ष काय त्यांच्या मातापित्यांचे आहेत का? बापाचा शब्द मी वापरत नाही. आमचे पक्ष आमचे आहेत. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आहेत आणि जे काय मला माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून समजते आहे त्यानुसार ते सुद्धा अशी कोणतीही समाजविरोधी भूमिका घेणार नाहीत. सर, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट झाली. होऊ द्या ना, त्यात काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चालला आहे दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. गडचिरोलीचा विषय तरी मांडताय, मुख्यमंत्री तिथले पालकमंत्री, त्याविषयी कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? काही आता निर्देश दिले तसे बघा, माझं लक्ष आहे त्या सगळ्या घटनेवर. माझं पूर्ण लक्ष आहे काय काय कारवाई होते, आदिवासींसाठी भविष्यातली काय पावलं उचलली जात आहेत, बेकायदेशीर खाण उद्योगावर आणि त्यांच्या मनमानीवर मुख्यमंत्री कसा चाप लावत आहेत, याकडे माझं बारीक लक्ष आहे. आणि कोणाचं किती कलेक्शन सुरू आहे तिकडे, ते आकडे मी CMना देणार आहे. भेट घेणार त्यांची? का घेऊ नये? घेऊ ना, चले बोलूया.